नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे. या ठिकाणी आपण पहिला प्रश्न हा आजच्या भागामधला बघणार आहोत, जो चालू घडामोडीच्या निगडीत असणार आहे. भारतात दरवर्षी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन हा जो आहे हा कोणत्या दिवशी साजरा केला जातोय? आणि APJ अब्दुल कलाम यांनी याच तारखेला भारतामधलं जे अग्नी नावाचं जे काय क्षेपणास्त्र आहे त्याचं परीक्षण केलेलं होतं, विकसित केलेलं होतं आणि ती तारीख होती 11 मे. मग या तारखेचं महत्त्व आपण विचारात घेऊन प्रामुख्याने तंत्रज्ञान दिन हा जो आहे हा राष्ट्रीय पातळीवर साजरा करण्याचं जे काय महत्त्वाचं काम आहे ते या दिवशी केलं जात आहे. ओके, या अगोदर आपलं बोलणं झालं होतं त्या प्रश्नाविषयी. भारतातले पॅडमॅन व्यवस्थित समजून घ्या. भारताचे म्हटलंय, भारताचे पॅडमॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अरुणाचलम मुरुगनाथम, व्यवस्थित नाव समजून घ्या, अरुणाचलम मुरुगनाथम यांना कोणत्या वर्षाच्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आलेला आहे? तर 2026च्या पुरस्कारासाठी काय केलेलं आहे? नामांकन दिलेलं आहे. इथे लिहिलं आहे मी, बघा व्यवस्थित समजून घ्या. ही बिल्ट लो कॉस्ट सॅनिटरी पॅड, अतिशय कमी दरामध्ये हे सॅनिटरी पॅड विकायचे. तर मशीन्स टू इम्प्रूव्ह मेन्स्ट्रुअल हायजीन इन रुरल इंडिया, भारतातल्या ग्रामीण भागामध्ये प्रामुख्याने हे जे पॅड आहेत, सॅनिटरी पॅड जे आहेत, मेन्स्ट्रुअल सायकल जेव्हा महिलांना येते तेव्हा या पॅडची आवश्यकता बसते. ओके, म्हणून हे लक्षात राहू द्या. आणि पुढे इंडिया भारतामध्ये आणि अँड हीज मिशन रिपोर्टेडली अर्न्ड हिम अ नोबेल पीस प्राइज नॉमिनेशन, यांच्या कामाची दखल घेतली आहे आणि दखल घेऊन त्यांचं जे नामांकन आहे हे नामांकन आपण केलेलं आहे. आता आपण पुढे जाऊयात, नंतरचा प्रश्न बघूयात. बघा, PMAYU 2.0 अंतर्गत घर बांधणी पूर्ण करण्यात कोणते राज्य देशामध्ये पहिल्या क्रमांकाचं राज्य ठरलेलं आहे? तर मित्रांनो, यामध्ये ओडिसा नावाचं जे काय राज्य आहे हे पहिल्या क्रमांकाचं राज्य या ठिकाणी ठरलेलं आहे. आता आपण पुढे जाऊयात, नंतरचा भाग बघा. 2026ला बाफ्टा नावाचा टेलिव्हिजन पुरस्कार जाहीर झाला. बघा, दरवर्षी होतो बाफ्टा नावाचा, UK मध्ये होतो, व्यवस्थित लक्षात घ्या. बाफ्टा टेलिव्हिजन पुरस्कार हा जो आहे हा सर्वोत्तम ड्रामा सिरीज पुरस्कार कुणाला देण्यात आला? या पुरस्कारामध्ये ओके, कोणत्या मालिकेला देण्यात आलेला आहे? ती मालिका कोणती आहे? तर त्याचं करेक्ट उत्तर आहे कोड ऑफ सायलेन्स नावाची मालिका आहे आणि त्या मालिकेला हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार दिलेला आहे. बाफ्टा TV अवॉर्ड विनर्स आहे बरं का, म्हणजे जे छोट्या पडद्यावरती काम करणारे लोक आहेत अशांसाठी हा पुरस्कार दिलेला आहे. आपण पुढे जाऊयात मित्रांनो. बघा काय म्हटलंय की ॲडोलेन्सस या मालिकेसाठी सर्वोत्तम मुख्य अभिनेत्याचा पुरस्कार जो आहे हा पुरस्कार कुणाला देण्यात आलेला आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे स्टीफन ग्रॅहम या अभिनेत्याला काय करण्यात आलेलं आहे? दिलेलं आहे, ज्याने लीड रोल या मालिकेमध्ये केलेला होता, मुख्य भूमिकेमध्ये होता, त्याला देण्यात आलेला आहे. त्याची इमेज इथे मी दिलेली. आणि आपण पुढे जाऊयात. 2026च्या बाफ्टा पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट स्क्रिप्टेड कॉमेडीचा मान कोणत्या मालिकेला मिळाला आहे? स्क्रिप्टेड कॉमेडी आहे, हे लक्षात घ्या. ठरवून दिलेली कॉमेडी असते आणि यामध्ये मान जो आहे हा आमंडा लांड अशा प्रकारच्या मालिकेला मिळालेला आहे, ही लक्षात राहू द्या. या गोष्टी महत्त्वाच्या ठरतील परीक्षेच्या दृष्टीने. आता पुढे, भारतातील पहिले लो इमिशन झोन. लो इमिशन झोन म्हणजे काय? झोन म्हणजे प्रदेश, असा प्रदेश, असं ठिकाण की ज्यामध्ये अशा गाड्यांवरती बंदी आणली जाणार आहे ज्या गाड्या प्रदूषण करतात, जुन्या गाड्या आहेत, धूर फेकणाऱ्या गाड्यात, अशा गाड्यांवरती प्रामुख्याने बंदी आणली गेली आहे अशी घोषणा केली. तर कुठलं शहर आहे ते? पुणे शहर आहे. कोणतं शहर आहे? पुणे शहर आहे. दिल्लीमध्ये तर अगोदर घोषणा होणं गरजेचं आहे. भारतातल्या न्यायालयीन पायाभूत सुविधा
सुधारण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्षस्थान कोण भूषवणार आहे? लक्षात ठेवा, याचा अर्थ या प्रश्नाचा असा आहे, न्यायालयीन व्यवस्थेमध्ये आधुनिक सुविधा दिल्या जाव्यात, वेगवेगळ्या प्रकारचे डिजिटल प्लॅटफॉर्म त्यांना मिळाले पाहिजे आणि त्याचबरोबर सुविधा चांगल्या असल्यामुळे कुणालाही माहिती घेण्यासाठी त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल न्यायालयीन व्यवस्थेमध्ये. मग त्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली. कुणाच्या अध्यक्षतेखाली? तर न्यायमूर्ती अरविंद कुमार यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठीत करण्यात आली. त्यानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, व्यवस्थित लक्षात राहू द्या, यांनी उद्घाटन केलेल्या भीममंडली इको हेरिटेज साईट कोणत्या राज्याशी संबंधित आहे किंवा कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ती प्रामुख्याने ओडिसा या राज्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. ही त्याची इमेज आहे, इथे लक्षात राहू द्या. आणि एक शेवटचा प्रश्न, ULPGM आणि AGNIKAA ज्याला आपण आग्निका म्हणूयात, VTOL-1 कामिकाझो ड्रोनची खरेदी भारतीय सैनिकांनी कोणत्या कंपनीकडून केलेली आहे? तर ती अदानीच्या कंपनीकडून केलेली. अदानी डिफेन्स अँड एरोस्पेस अशा प्रकारे अदानीची कंपनी आहे आणि या कंपनीच्या माध्यमातून प्रामुख्याने काय केलेले आहे? खरेदी केलेली आहे. असा हा प्रकार इथे आपल्याला बघायला मिळतोय. असे प्रश्न महत्त्वाचे असतात, त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि जास्तीत जास्त ही लेक्चर आहेत ते इतरांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करा. थँक्यू, धन्यवाद.